नमस्कार मंडळी, कोकणातील चाकरमनी या यूट्यूब चॅनलवरती मी निलेश आगरे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, 2 दिवस झालेत गावाला आल्यापासून तर लाईट नाही. 2 दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासंगे असा जोरदार पाऊस पडला आणि लांजा तालुक्यात गावागावात सर्वीकडे झाडं तुटून पडलेली आहेत. तर कालच्या दिवशी पाऊस नाही पडला, लाईट पण गेलेली आहेत, बॅटऱ्या पण लो झाले चार्जिंग. त्याच्यामुळे काय आपल्याला व्हिडिओ यूट्यूबला टाकता आला नाही. तर आपण मोबाईल चार्जिंग केला आहे आपल्या बॅटरीवरती पॉवर बँक लावून आपण चार्जिंग केलेलं आहे. तर आता आमच्या रावरी गावातून झरीचेवाडी असेल, बाणेवाडी असेल, वरीलवाडी असेल आणि आम्ही भोसलेवाडीतून अशी 4-5 माणसं जाग्यावरती असे जाऊन कर जिथे जिथे झाडं पडलेली आहेत, जिथे जिथे पोल पडलेले आहेत, वाकलेले आहेत, वायर तुटलेले आहेत, वायरमॅनच्या साह्यानं हे आज काम चालू आहे. तर आम्ही आता चाललो आहे माजलला. माजळीत पण तिकडे मला वाटतं वडाचं झाड काहीतरी पडलेलं आहे. तर आपल्या गावातील असे गावाची जबाबदारी स्वीकारणारी माणसं आता मुंबईवरून गावाला आलेले चाकरमनी या गरमीत हायवू करत आहेत. आणि आजच्या या मे महिन्यात आपल्याकडे प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत सत्यनारायणची महापूजा असते. आणि कार्यक्रम असताना जर लाईट नसेल तर त्या कार्यक्रमाला काय मित्रांनो मजा नसते. ते आम्हाला माहीतच असेल, कारण नमनाचा कार्यक्रम असेल, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, डान्स वगैरे असतात, स्पर्धा असतात. पण अशा कार्यक्रमात जर साऊंड सिस्टीम नसेल तर कार्यक्रम करण्यात काय मजा येत नाही. म्हणून आमच्या गावातील आज युवक सर्व जोरदार कामाला लागलेले आहेत. जिकडे जिकडे झाडं पडलेली आहेत तिकडे तिकडे जाऊन ती झाडं तोडून वायर वगैरे वायरमनच्या साह्याने व्यवस्थित करून आजच्या दिवशी, आज आहे सोमवार, आजच्या दिवशी कशा पद्धतीने संध्याकाळपर्यंत लाईट येईल हा आमचा प्रयत्न चालू आहे. तर बघूया. आता आम्ही चाललो आहे माजळला. आता आमच्या गावातील धडाडीचे कार्यकर्ते दीपक आगरे आता रिक्षा घेऊन येत आहेत. त्यांनीच आम्हाला फोन करून सांगितलं की अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे. अशी होतकरू व्यक्ती जेव्हा आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी जेव्हा मेहनत करत असते, पुढाकार घेत असते, तेव्हा आपल्यासारख्या नवीन युवकांनी त्यांना सहकार्य करणे, त्यांच्यासोबत राहणे गरजेचं असतं. तर मित्रांनो, शेवटपर्यंत बघत राहा. आजच्या दिवशी आपण आपल्या गावातली लाईट कशा पद्धतीने आज येते की आज नाही येणार ते पण बघू. आपण कशा पद्धतीने काम चालतं आहे झाडं बिडं तोडण्याचे तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर कोकणातील चाकरमनी या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल तर कोकणातील चाकरमनी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनाही शेअर करा. तर आता आपण बघू शकता माझ्याबरोबर साई आहे. साईचा मोबाईल चार्जिंग होता, त्याला बोललो चला आज आपण ब्लॉग बनवूया. तो ठीक आहे, चल बनव. तर आता बघू कशा पद्धतीने आता आमचं त्या माजलेत जाणं होतं आहे ते. कारण मित्रांनो, गरमी पण एवढी होते ना की घरात बसूनसुद्धा घाम फुटतो आहे. एवढी गरमी आहे, कारण 2-3 दिवस एवढा पाऊस पडल्यामुळे ना मित्रांनो गावाकडे खूपच गरमी चालू झाली. म्हणजे पहिल्यांदा अशी गरमी आम्ही आजमावतो आहे गावाकडे की एवढं गरम गावाला पण होतं. कारण पाऊस पडल्याच्या नंतर बोलतात की खूपच गरमी होती आणि मुसळधार पाऊस पडला 2 दिवस. कालच्या दिवशी फक्त पाऊस नाही पडला आहे. तर पावसाचं वातावरण कधी पण माहोल बनतं आणि मित्रांनो आकाशात ढग नसतानाही पाऊस जोरदार बरसतो. आणि गावागावात ह्या अवकाळी पावसाने ना मित्रांनो खूप नुकसान केले. आंब्यांची, फणसांची, ह्या निसर्गाने दिलेली फळांची वाट लागलेली आहे. पण मित्रांनो, आपला जो आपला निवारा असतो राहणारा, काय गावात त्या नागरिकांचे त्या घराच्या पत्रेसुद्धा उडून गेलेत. काय जणांचे कौल फुटले, कोणाच्या घरावरती आंब्याची फांदी पडली, कोणाच्या घरावरती फणसाची फांदी पडली. असे अनेक प्रकार असे या गावाकडे घडलेले आहेत. कारण आपला मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे मित्रांनो त्या गोष्टी तुम्हाला घडल्या तेव्हा काही दाखवता आल्या नाही. पण अशा घडलेल्या घटना आता आपण कशा पद्धतीने सुधारायच्या आहेत ह्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला आता आपण जायचं आहे तर माजलेला. बघूया आपली रिक्षा कधी येते ती. आणि बाजूला पाठीमागे तुम्ही बघू शकता दूर आहे. तर आमच्या भोसलेवाडीची पूजा 13 मेला आहे. त्याच्यामुळे आज
आमच्या वाडीतील सर्व महिला मंडळ यांनी साफसफाई करून गावाची आजूबाजू साफसफाई केली बघा. इकडपर्यंत साफसफाई करून वगैरे सर्व जाळून टाकलं आहे. तर 13 तारीखला नक्की या सर्वांनी पूजेला. पूजेला कार्यक्रम असेल आमचा तो रावारी झांजगी नमन मंडळ रावारी. तर ह्या नमनाचा शो आमच्याकडे असणार आहे पूजेला. तर नक्की सर्वांनी बघायला या. तर आता आपण जायचं आहे माजलला. चला आता भेटूया आपण आता गाडी आल्याच्या नंतर आपली. आता नेमकं मादले साईडला कुठं पडले सांगाल का? कारण मशीन वगैरे घेऊन आलोय आम्ही. धरला असा वरती तुटला. मग आधी आहे प्रॉब्लेम कुठे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लाईटचा प्रॉब्लेम मोठा आहे आणि कामसुद्धा युद्धपातळीवरती चालू आहे. आपल्या रावारी गावातील ग्रामस्थ आपण डांबरे असतील, दीपकदादा असेल, काशादादा अशी सर्व मंडळी ग्रुपने असं आम्ही आता त्या लाईटवरती कुठे स्पॉटवरती असे प्रत्येकजण आम्ही आलो. जशी माहिती भेटेल तशी कुठे झाडं पडलेत, काय पडले, कसं ते काम आता चालू युद्धपातळीवरती चालू आहे. बघूया आज संध्याकाळपर्यंत तरी लाईट यायला पाहिजे असा सर्वांचा प्रयत्न चालू आहे. तर आता वायरमॅन पण येतात. बघूया कुठे कशी झाडं पडलेत ते तुम्हाला सर्व दाखवतो मी या व्हिडिओमध्ये. कारण मित्रांनो जर आपण ग्रामस्थांनी जर असा पाठपुरावा जर नाही केला तर अजून 4-5 दिवससुद्धा लाईट येणार नाही. कारण ज्यांना बिना लाईटीचं राहावं लागतं या गरमीत त्यांनाच माहिती आहे काय परिस्थिती होते. आणि आता मे महिन्याच्या सीझनला प्रत्येकजण गावाला आलेला असतो कार्यक्रमासाठी आणि जर लाईट नसेल तर त्या आपण मुंबईवरून गावाला आलेलो तर काय फायदा नाही. तर बघूया आता कशा पद्धतीने काम होतंय ते. तर मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने या मेन लाईनवरती झाड पडलं आहे ते बघा. कारण हे पूर्ण झाड आहे ना त्या पूर्ण या वायरीवरती बघा. हे अगोदर इकडे असे फांद्या वगैरे तुटलेले आहेत आणि हे झाड आता आपल्याला कटरने कट करावं लागणार आहे. आता लाईन चालू आहे काय ते वायरमॅनची आपल्याला वाट बघावी लागणार आहे. अरे हे झाड काढल्याशिवाय काय लाईट चालू होणार नाही. कारण गावातली जी आजूबाजूची झाडं आहेत ती तोडली गेलेली आहेत सर्व. कारण कुठे झाड पडलेलं नाही. आता हे एकच झाड आहे. हे झाड तोडल्याच्या नंतर मित्रांनो रात्री लाईट यायला पाहिजे. तर मित्रांनो बघू शकता किती आमच्या रावारी गावातील ग्रामस्थ किती जण आलेत. ते आमचे गावप्रमुख पण आलेत. त्यांना जशी माहिती मिळाली की आपले रावारी गावातले काही युवक काही ग्रामस्थ ते झाडं तोडण्यासाठी निघालेत. तशीच त्यांना माहिती मिळतात ते पण आलेले आहेत. तर आता आम्ही 10-12 जण आहे तिथे. तर बघूया आता कशा पद्धतीने हे झाड आता या वायरीवरून काढलं जातं आहे ते. कारण त्याच्यासाठी वायरमॅन येणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण त्याच्याशिवाय आपण रिस्क घेऊ शकत नाही. कारण लाईन कदाचित चालू झाली तर काही विपरीत घडू शकतं. त्याच्यासाठी घाई न करता आता आपण वायरमॅनची ज्या ह्या साईडला काम करणार त्यांची वाट बघण्याची गरजेचं आहे. तर ते आल्याच्या नंतर कशा पद्धतीनं काय सजेस्ट करतात बघूया आणि कशा पद्धतीनं हे आपण झाड या वायरवरून आपण काढणार आहे ते बघूया. कोणच नाही आलं इकडे. आता ग्रामस्थ आलो होतो आम्ही इथे. पण कसं आहे मध्ये लाईन चालू असेल नसेल कुलकर्णीला फोन लावतो, कुलकर्णी फोन उचलत नाहीत आणि बाका त्यांचं आउट ऑफ रेंज दाखवत आहे. होय थोडंसं करा ना. कारण 3 दिवस होऊन गेले सर. हां प्लीज थोडं. आणि एक रिक्वेस्ट असेल सर. हां नाही एक रिक्वेस्ट असेल. पावसाच्या आधी जे झाडं तोडणं वगैरे गव्हर्नमेंटकडून काय तुम्हाला मिळते की नाही पैसे वगैरे असं तर थोडंसं करून घ्यायला लावा ना लवकर. पावसाच्या आधी मेंटेनन्ससाठी वगैरे असतं ना का झाडं तोडणं वगैरे असं काहीतरी फंड येतो की नाही. हां मग ते थोडं बिफोर रेनी सीझन यू हॅव टू डू दॅट ना. काय बोलले नाहीत काय तुम्ही पाऊस याची वाट बघताय नंतर ते करायचं म्हटलं तर इट इज नॉट पॉसिबल टू डू नो. हां बरोबर. हा स्पीकर जे कळेल ना त्याच्यात काय. बर हां 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 हां
नाही नाही ठीक आहे. हा. नाही नाही होतंय कसं मत आहे गाव हा त्या गावपट्ट्या साईडला नाही तर बरेच असे आहेत की झाडामधून गेलेले आहेत ते तुम्हाला तोडणं गरजेचं. त्याशिवाय पावसातून नाही तर हालत बेकार होणार सर. आता दादाच लाईट नसणार त्यांना. हे सबकोर्स आय नो दॅट. नाही नाही ते तर बरोबर आहे तुम्हाला ते यू हॅव टू लुक आफ्टर ऑल. पण थोडं इनिशिएटिव्ह करून आज पाठवा थोड्या लोकांना. नाही नाही कसं माहिती नाही नाही तसं नाही. विषय असा आहे हा नाही आम्ही इथे झाडाच्या खाईतच आहोत तोडायला थांबतोय कारण बराचसा नंबर पण लागत नाही. हा थोडंसं बघा त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि फुलकऱ्यांना म्हणा थोडंसं इनिशिएटिव्ह घ्या आणि थोडं कोणाचा ग्रामस्थांचा फोन येतो फोन अटेंड करा म्हणायचं. ऐकलं का? हा ठीक आहे ठीक आहे. या लोकांना झालं डिझास्टर झालं तर कसं करणार? आणि चव्हाण सर एक रिक्वेस्ट असेल बरेच पोल सर ऑलरेडी जे वाकडे वगैरे झालेत ना ते मुळात कुचलेले आहेत. ऐकलं का? जे फाउंडेशनला आहे ना बऱ्यापैकी कितीतरी वेळा कंप्लेंट झालेली आहे तुमच्या डिपार्टमेंटला. पण ते इनिशिएटिव्ह तुम्ही सर घेतलं तर बरं होईल कारण ते पावसामधून आता एवढ्याच याच्यामधून झालंय. मोठा वादळ आलं तर तेवढंच पडायचं मग ते नाही का? प्लीज थोडं बघा थोडं. ठीक आहे. वडायला लागतील काय? कटरच्या साह्याने आता आपण हा झाड तोडायचं आपलं काम चालू झालंय. छोटी छोटी आधी साईडला ओढून घ्या. ते जोरात खेचायला लागेल तर येईल खाली. काय काय काटेरी पण असतील ना त्याच्यात. मार तिथे जरा कटर फिरवा तिथे. आला तर मित्रांनो बघू शकता पुन्हा एकदा आता आपण हे झाड तोडायला सुरुवात केली आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी येऊन काही ते युद्ध पातळीचं काम आता चालू आहे. कारण कशा पद्धतीने लवकर काम होईल कारण या साईडला ST बस वगैरे येण्याचा पण टायमिंग झाला आहे. मोठमोठ्या गाड्या ह्या रोडला असतात त्यामुळे लवकरात लवकर हे झाड कसं कटिंग होईल ते आपण आता बघूया. बघा तर कटर झालाय पण तो वायरीवरती अडकलाय. हा हा साईडला आलोय. तिकडे गाडीवाल्याला थांबव जरा. तर दाजी आलं तर का झाड ऐकणार आहे? चौकास चौकास. हा पलटी बाजूला. तर मित्रांनो बघू शकता 5-10 मिनिटातच काम झालेलं आहे. उत्कृष्ट प्रकारे यशस्वी काम झालेलं आहे. आता बघूया याच्यानंतर अजून कुठे अडथळा काही आहे काय. जर अजून कुठे आपल्याला जर अडथळा जर दिसला तर तोही आपण लगेचच्या लगेच सॉल्व करून घेऊ. बाजूला गाडी आहे गाडी आहे. हा तिकडे ठेवलाय.
तर मित्रांनो यशस्वीरित्या काम पार पडलेलं आहे अशा तऱ्हेने. तर बघू अजून काही काम या रोडला आपण असतील आजूबाजूला तर तेही करून टाकूया. तर मित्रांनो बाजूला पण छोटंही झाड होतं ते पण आपण आता कटिंग केलेलं आहे. कारण ते सुद्धा आज ना उद्या पाऊस चालू झाला असता, वारा चालू झाला असता तर तोही या वायरीवरती पुन्हा पडून कर तो अडथळा निर्माण झाला असता. त्याच्यासाठी तोही झाड बाजूचं होतं ते पण तोडून टाकलेलं आहे. तर गाडी जाऊ दे, गाडी जाऊ दे. कारण मित्रांनो येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना सुद्धा आपण जागा करून ठेवली पाहिजे, कारण त्यांना पण अडथळा होता कामा नये. जाऊ दे, गप्पा मारत राहू नको. होय दादा. सावकाश सावकाश झाला. तर मित्रांनो हे जरी झाड तोडून झालं असतील तरी अजून वायरमेनचं काम बाकी आहे बघू शकता. कारण ह्या 4 वायर आहेत ना, ह्या लाईन आहेत त्या एकामेकाला इथं टच झालेल्या आहेत. जोपर्यंत वायरमेन येणार नाही त्या वायर आहेत त्या खेचून घेत नाही तोपर्यंत ना मित्रांनो लाईट चालू होणार नाही. आता बघूया आपण तर फोन तर केलेला आहे, आता किती वाजेपर्यंत येतात त्याची वाट बघूया. तर ह्या वायर एकामेकाला टच झाल्यामुळे लाईट काही चालू होणार नाही. जेव्हा आता हे वायरमॅन येतील त्याच्यानंतर हे काम करतील त्याच्यानंतर लाईट चालू होईल. तर बघू आपण त्यांना फोन केलेला आहे, कॉल केलेला आहे. आता किती वाजेपर्यंत येतात ते बघूया. सांभाळून लक्ष टाकावर बाजूला भाऊ. बघा मित्रांनो रोडच्या लाईनला जशा आपल्या विद्युत लाईन जशी आपली गेलेली आहे ना, त्या लाईटच्या ज्या लाईन आहेत त्या साईडला जी झाडं असल्यामुळे छोटी मोठी ही वाऱ्याने पडतात आणि मग आपल्या गावातील विद्युत पुरवठा खंडित होतो. त्याच्यामुळे पावसाच्या अगोदर ही झाडं तोडणं गरजेचं असतं. पण जेव्हा काही प्रॉब्लेम होतात तेव्हा आपल्या या सर्व जे आपले अधिकारी आहेत त्या लोकांना जाग होते. त्याच्या अगोदर काही प्रोसिजर केली जात नाही. मग अशी काही झाडं वगैरे पडली त्याच्यानंतर नागरिक फोन करणार, त्याच्यानंतर त्यांना समजणार, त्याच्यानंतर ही कामं होतात. पण आता एवढी कामं आपण करतोय तोपर्यंत अजून कोणताही अधिकारी इथपर्यंत अजून आलेला नाही. कारण दीपक दादाने सकाळपासून खूप वेळा कॉल केलेला आहे पण अजून त्यांची कोणीच माणसं अजून इथपर्यंत पोहोचलेली नाहीत बघू शकता. सावकाश थांब थांब त्याला जाऊ दे. हा ते बघा तारा कुठपर्यंत आल्यात बघा. कारण आपण त्यांना कॉल वगैरे करून ही आपण कामं चालू केली आहेत. ते बोलले की लाईट चालू करणार नाही एवढं, कारण कोंडिया साईडला कुठेतरी एक तार तुटलेली आहे. ती तार जॉईंट झाल्याच्या नंतर ह्या सर्व कामं होतील. कारण इथे ते लोक येऊन गेल्याच्या नंतर बघून गेल्याच्या नंतर ही लाईट आपली चालू होणार आहे. कारण मित्रांनो लाईटची कामं असतात ती खूप सांभाळून करावी लागतात. सांभाळून सांभाळून. डोळा उघडा ठेवला तर कचरा पडणार. चष्मा देऊ काय मुन्नाचा. सावकाश सावकाश. हा जाऊ दे तुम्ही सोडा म्हणजे ते वर जाईल. हा झाले. छोटी छोटी 3 झाडं होती वायरवरती पडलेली, ती झाली सर्व एका साईडला बघा तोडून टाकले तिकडे. म्हणजे इथून झाडांचा रस्ता मोकळा करून टाकलाय. आता वायरची कामं आहेत ती आता कधी होतील ती बघूया, त्यांची वाट बघूया कधी येतील. साबळे गेला होता.
आता दुसरं आलंय थोडं कोयतं- मित्रांनो, ह्या पोलाच्या साईडला पण थोड्या लाईट आहे तिथे. लाईटच्या या झाडाला पण फांद्या लागतात. हे पण आपण आता काढायचे आहेत. बघूया कशा पद्धतीने आता आपण ह्या काढणार आहे ते. मित्रांनो बघू शकता कोकणातील कळंबाचे आंबे कसे धरले आहेत एकदम मस्त. हा 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 चालेल. होय. चला मास्तर म्हणले तोडून टाका त्याला. वरचीवर नको काय ते डायरेक्ट इथं हातून टाक हे सगळं. आता आम्हाला 2 दिवस पाणी नाही. हा आम्ही झोप रत्नागिरी गेलो. आमच्याकडे लाईटच नाही तर काय पाणी नाही, उकडाला नाही झोप नाही, काय नाही. अहो, 3 दिवस झाले लाईट नाही राव. उकडाला इतकं रात्री. आता ही त्यांनी झाडं पाडायला पाहिजे. हे दादा आकडे आहे तुझ्या मागे. बोडसं नको आहे ते. लागत नाही मशीन द्यायला लागेल. मशीन डायरेक्ट बसून जा. नाही ते मशीन निवडत ते आधी लागलं तर चालेल. नाही. बोडसं राहू दे. ही माराच्या पाठीमध्ये मारा सगळं क्लिअर करा. ते काय करल करा होणार क्लिअर होणार ते. म्हणजे डोक्याला तपर्यंत नको. रेसिपी आहे का रस्सी नाही, ते इकडे जाईल त्या हा एका साईडला येऊ दे. ते जरा अजून 1-2 असे तुकडे मारून टाकले पाहिजे, मग जरा कमी राहील. गावला